नमस्कार मंडळी मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आणि खूपच इंटरेस्टिंग असं दाखवलेला आहे. कारण असं काही प्रोमो आउट झालेला आहे ज्याच्यामध्ये आता जगन्नाथ, सावली आणि सारंग यांच्यामधील गैरसमज दूर करत पुन्हा एकदा दोघांना एकत्र आणणार आहे. आणि एवढंच नाही तर अबीर हा आपलाच मुलगा असल्याचं सत्यसुद्धा आता सारंगच्या समोर येणार आहे. पण ज्यावेळेला आता सारंगला हे कळतं तेव्हा मात्र सारंग आता सावलीला घरामध्ये घेऊन जाईल का आणि आणि तिलोत्तमा सुद्धा आता सायलीचा पुन्हा एकदा घरामध्ये स्वीकार करेल का, तिला घरामध्ये येऊ देईल का, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. पण प्रेक्षकांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे सावली आता अबीरच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटते आणि आता इकडे सायलीचं जे गुरुकुल आहे ते ओपन होणार आहे. कारण सायलीने आता त्यांच्या सगळ्यांच्या आईवडिलांना कन्व्हिन्स केलं आहे आणि आता सगळे मित्र जे आहेत अबीरचे ते सगळेजण आता इकडे ॲडमिशन घ्यायला तयार झालेत. सायली आता इथे जगन्नाथांना म्हणते की मी आता लवकरात लवकर म्हणजे उद्याच आता मी गुरुकुल ओपन करणार आहे आणि मुलांची शिकवणी सुरू करणार आहे. इथे आता जगन्नाथसुद्धा सावलीला खूपच आशीर्वाद देतो. आणि आता इथे सावली जेव्हा हे दोघांचं बोलणं चालू असतं हे सगळं काही आता अबीर ऐकतो आणि लगेचच तो इकडे ओवीला फोन करतो आणि ओवीला फोन करून सांगतो की उद्याच आमची आई आता गुरुकुल ओपन करणार आहे, त्याच्यामुळे गुरुकुलाच्या ओपनिंगला तुला यायचं म्हणजे यायचंच आहे. तू तुझ्या बाबाला सांग आणि काही करून बाबाला घेऊन ये म्हणून. ओवी म्हणते की हो, मी माझ्या बाबाला घेऊन येईन. आता इकडे ओवी सारंगजवळ हट्ट करत असते की अबीरची आई आता गुरुकुल ओपन करणार आहे, तू मला क्लासला तर नाही पाठवणार, किंवा आपण त्यांच्या ओपनिंगला तरी जाऊया ना, त्याची खूप इच्छा आहे आणि मला पण अबीरला भेटायचं आहे. सारंग म्हणतो पण मला कामं आहेत ना बाळा, मला ऑफिसला जायचं आहे. सारंग म्हणत असतो ओवी बाळा, तुला माहिती आहे ना मला ऑफिसची किती कामं असतात, असं अचानक कसं काय जाता येईल. ओवी म्हणते ते मला माहीत नाही, एकतर तुला मी सांगितलं की मला गाण्याच्या क्लासेसला जायचं आहे पण तू त्यासाठी सुद्धा नाही म्हणतोस, मग आता किमान आपण ओपनिंगसाठी तरी जाऊया ना, मला अबीरला भेटायचं आहे. आणि आता इथे ओवी त्याच्याजवळ खूपच हट्ट करत असते. आता मात्र सारंगचा इथे नाईलाज असतो आणि सारंग म्हणतो की बरं, फक्त ओपनिंगला जायचं आहे, आपण नक्की जाऊया. माझ्या प्रिन्सेससाठी मी एवढं करू शकत नाही आहे का. आता ह्या सगळ्यामुळे ओवीसुद्धा खुश झालेली असते. ओवी म्हणते की चला लवकर झोपा, उद्या सकाळी लवकर जायचं आहे, अबीरला भेटायचं आहे. ओवी खूपच एक्सायटेड झालेली असते, कधी एकदा सकाळी अबीरला जाऊन भेटणार आहे. सारंग मात्र इथे ओवीला बजावत असतो, आपण उद्या फक्त ओपनिंगला चाललो आहे, तिथे जाऊन गाणं शिकण्याचा हट्ट करायचा नाही. तुला माहिती आहे ना आपल्या घरामध्ये गाणं चालत नाही आणि आजीला तर अजिबात आवडणार नाही आहे. सारंग म्हणतो की मला प्रॉमिस कर. ओवी म्हणते पक्का प्रॉमिस करते, मी नाही हट्ट करणार आहे तुझ्याकडे, मला फक्त तिथे जाऊन अबीरला भेटायचं आहे. आता सारंग म्हणतो बरं ठीक आहे, झोपा आता. तर इकडे आता सावलीला मात्र टेन्शन आलेलं असतं, उद्या आपण गुरुकुलाचं ओपनिंग तर करतोय पण सगळं काही ठीक होईल ना, इतक्या दिवसानंतर मी असं गुरुकुलामध्ये शिकवणी सुरू करणार आहे. तेवढ्यात इथे आता जगन्नाथ येतात. जगन्नाथ असे सावलीला टेन्शनमध्ये बघून म्हणतं की सावली बाळा काय झालं, कसलं टेन्शन आहे. सावली म्हणते की उद्या गुरुकुल सुरू करणार आहे, पण मला ना थोडंसं दडपणच आलं आहे, किती दिवसानंतर मी अशी शिकवणी घेणार आहे. पण आता इथे जगन्नाथ म्हणतात की काळजी करण्यासारखं काय आहे सावळी, तुझ्या माहिती आहे ना तुझ्या गळ्यात सूर आहे आणि तुला घाबरायची काय गरज आहे. अजिबात चिंता करू नकोस, सगळं काही चांगलं होईल आणि माझा विश्वास आहे, माझं एक गुरुकुल आहे ना तूच मोठं करणार आहेस. आणि माझा गुरुकुल चालू करण्याचा उद्देशसुद्धा हाच होता. मला माहीत होतं जेव्हा मी तुझ्या नावाने हे गुरुकुल ओपन करेन तेव्हा तुझी आणि माझी गाठाभेट नक्कीच होईल. इकडे आता सगळेजण गुरुकुलाच्या ओपनिंगसाठी निघालेले असतात. तर इकडे आता ओवी आणि सारंग दोघंसुद्धा घरातून निघालेले असतात आणि त्याच वेळेला आता इथे तिलोत्तमा सारंगला आवाज देते आणि म्हणते की सारंग तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. सावली हर्बल जे नाव आहे, जे ब्रँडचं नाव आहे ते नाव आपल्याला आता बदलायचं आहे. हा ब्रँडसुद्धा खूप जुना झाला आहे. आणि सारंग मात्र इथे कोणाचं काहीच ऐकून घेत नाही. सारंग म्हणतो की सावली हर्बल हे नाव चेंज होणार नाही, हा एक ब्रँड आहे आणि हा फक्त ब्रँडच नाही आहे, या नावातच सावली या नावातच समृद्धी आहे, यश आहे, त्याच्यामुळे हे नाव बदललं जाणार नाही आणि या कंपनीचा CEO म्हणून मी हे स्वतः जाहीर करतो. आता मात्र ह्या गोष्टीचा मोनिकाला आणि राजकुमारला प्रचंड राग आलेला आहे, कारण सारंग अजून कोणत्याच गोष्टीवरून, कोणत्याच प्रोडक्टचं किंवा कुठल्याच कंपनीचं आता जी काही नावं आहेत ती सावलीला विसरायला तयार नाही आहे. आणि ते आता जे काही राजकुमारचं आणि मोनिकाचं स्वप्न आहे की जे काही आहे ते सगळं स्वतःच्या मुलीच्या नावाने करायचं आहे. पण इथे मात्र सारंग प्रत्येक गोष्टीवरती अडून बसतं आहे. त्याच्यामुळे आता राजकुमार म्हणतो की काही झाले तरी मला या सारंगचाच काटा काढावा लागणार आहे. जोपर्यंत सारंग आहे तोपर्यंत कुठलीच गोष्ट तो आपल्याला आपल्या मनासारखी करून देणार नाही. तर इकडे आता सारंग हा ओवीला घेऊन ओपनिंगसाठी आलेला असतो, गुरुकुलाच्या ओपनिंगला निघून येतो. तरी ते तिलोत्तम आता मात्र राजकुमारला सांगत असते की जोपर्यंत सारंग स्वतः तयार होत नाही तोपर्यंत त्याच्यावर कोणतीही जबरदस्ती करून मी हे काम करणार नाही आहे, त्याच्यामुळे जे आहे ते तसंच चालू दे.
इथे तर सारंग ओवी तिघंसुद्धा इकडे गुरुकुलामध्ये आलेले असतात आणि त्यावेळेला सगळ्यात आधी आता इथे अबीर हा ओवीला आणि सारंगला पाहतो आणि लगेचच तो धावत सारंगच्या जवळ येतो. सारंगसुद्धा आता अबीरला बघून खूप खुश झालेला असतो. तो त्याला जवळ घेतो, उचलून घेतो आणि मिठी मारतो. आणि आता अबीरची आणि म्हणजे काकूची जी राजकुमारची बायको आहे त्यांची ओळख करून देतो. आणि तेवढ्यातच आता सारंगच्या समोर सावली सावली आणि जगन्नाथ दोघंसुद्धा उभे असतात. हे बघून आता मात्र सारंगला खूप मोठा धक्का बसलाय. एवढ्या वर्षानंतर त्याच्यासमोर सावली आलेली असते. तेवढ्यात अभिरथ लगेच म्हणतो की मी तुम्हाला माझ्या आईसोबत ओळख करून देतो. आता अबीर येते सावलीची आणि सारंगची दोघांची सुद्धा ओळख करून देतो आणि म्हणतो की ही माझी आई. अबीर म्हणतो तुम्ही कसे ओळखणार, तुम्ही तर माझ्या आईला कधी पाहिलंच नव्हतं. मी ओळख करून देतो, ही माझी आई आणि हे माझे आजोबा. आता मात्र सारंगला हा खूप मोठाच धक्का बसलाय. सावली त्याची आई म्हटल्यानंतर आणि हे जगन्नाथ म्हणजे जगन्नाथला माहीत होतं सावली त्यांच्यासोबतच होती, तरीसुद्धा जगन्नाथ यांनी माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली. कारण हा काही क्षण त्यांच्याकडे बघतच उभा राहिलेला असतो. तर इकडे सायलीचा सुद्धा गैरसमज झालेला असतो की सारंगने सुद्धा दुसरं लग्न केलंय आणि ओवी त्याचीच मुलगी आहे असं तिला वाटत असतं. पण त्या दिवशी मंदिरामध्ये जेव्हा सावलीने पाहिलेलं असतं तेव्हा त्याच्यासोबत एक बाई असते आणि एक मुलगीसुद्धा असते आणि त्याच्यामुळे आता सायलीची पूर्ण खात्री झाली की सारंगने दुसरं लग्न केलंय. तर इकडे आता सारंगचा सुद्धा गैरसमज होतो, कारण अबीर हा सावलीचा मुलगा आहे म्हटल्यानंतर सारंगला सुद्धा हेच वाटतं की सावली मूव ऑन झाले आणि तिने तिच्या ती तिच्या आयुष्यात पुढे गेले, तिने सुद्धा लग्न केलं असा हा सारंगचा गैरसमज होतो. दोघं सुद्धा एकमेकांकडे प्रश्नचिन्हाने बघत उभे राहिलेले असतात. तेवढ्यात जगन्नाथ म्हणतात सारंग ये ना, ये आतमध्ये ये. पण आता सारंग म्हणतो की नाही, खरं तर मी इथे या गुरुकुलाच्या ओपनिंगसाठी आलो होतो ते फक्त आणि फक्त ओवीच्या हट्टापायी, पण आता नाही. आणि सारंग आता तिथून निघून जाणार असतो. तेवढ्यात जगन्नाथ म्हणतात की सारंग थांब, मला माहिती आहे की तुझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, गैरसमज झाले असतील, पण तू इथून निघून गेला असता तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळणार नाही आहेत. तू आता थांबलास आणि बोललास तर सगळी प्रश्न सुटतील. आणि जगन्नाथ आता इथे सारंगला थांबवतो, पण सारंग काही थांबायला तयार नाही आहे. ओवी म्हणते बाबा काय झालं, आपण लगेच का निघालोय, आपण इथे ओपनिंगला आलोय ना, मग थांब ना. पण सारंग म्हणतो नाही ओवी, आपल्याला जायला हवं. आणि आता ओवीला घेऊन सारंग जात असतो. तेवढ्यात मात्र जगन्नाथ जातात आणि म्हणतात सारंग थांब, तुला वाटतंय किंवा तुला वाटतंय तसं काहीही नाही आहे, काहीतरी गैरसमज करून घेऊ नकोस. आणि सारंगला आता जगन्नाथ हात धरून आतमध्ये आणतात आणि म्हणतात की आता तुझ्यासमोर जी उभी आहे ना ती तुझी बायको आहे आणि हा अबीर अबीर तुझाच मुलगा आहे. आता जेव्हा मात्र जगन्नाथनी सारंगच्या समोर हे सांगितलं आहे, सारंगला खूपच मोठा धक्का बसलाय. सारंगचा ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नसतो. आणि आता इथे जगन्नाथ सावलीचा सुद्धा गैरसमज दूर करतात. इथे सारंगने अजूनही लग्न केलेलं नाही आहे. ओवी ही त्याला सापडलेली मुलगी असते हे सुद्धा आता जगन्नाथनी सावलीला सांगितलंय आणि दोघांमध्ये गैरसमज पुन्हा एकदा दूर झालेत. इकडे अबीर आणि ओवी दोघंसुद्धा खेळत असतात आणि त्यानंतर सारंग म्हणतो की खरंच अबीर माझा मुलगा आहे. त्यावर जगन्नाथ म्हणतात की हो. आणि आता जे काही राजकुमारने कांड केलेले आहेत, जो गैरसमज राजकुमारमुळे निर्माण झालेला असतो, ते सगळं सांगत आता जगन्नाथ यांनी सावली आणि सारंग यांच्या दोघांमधील गैरसमज पूर्णपणे दूर केलेले आहेत.